ही दशावतारची गोष्ट नेमकी कशी समजली, याचा उगम कसा झाला? मला असं वाटतं की जे आपल्याला आपल्या जवळच असतं ना, इमोशनली असेल किंवा तुमच्या परिघामधल्या ज्या गोष्टी तुम्ही आधीपासून पाहत असताना, त्याचा तुमच्या विचार करण्यावर, तुमच्या लेखनावर, तुमच्या सृजनशीलतेवर काही ना काहीतरी परिणाम होत असतो. आणि आमची मैत्री झाल्यापासून आम्ही प्रत्येक सुट्टी कोकणात आमच्या कोणाच्या ना कोणाच्या तरी घरात घालवलेली आहे. तर या सगळ्यामुळे कोकण आमच्या खूप जवळच होतं. दुसरा एक त्याच्यातला मुद्दा होता की दशावतार ही लोककला मी लहानपणापासून बघत आलेलो आहे आणि तेव्हापासून त्याचा प्रचंड प्रभाव माझ्यावर होता. तिकडचा निसर्ग आम्हाला प्रचंड आवडतो आणि त्या निसर्गाचा होणारा ऱ्हास दिसत होता. माझं म्हणणं होतं सामान्य माणसांना त्याची झळ बसते आणि जर सामान्य माणसांना त्याची झळ बसते तर एक दुसरा सामान्य माणूस म्हणून त्याचा कॉग्निजन्स घेणं, त्याची संवेदनशीलता बाळगणं आणि ते कागदावर उतरवणं हे स्वाभाविकपणे येत होतं. आणि मग त्यातनं दशावतारी लोककला ही केवळ कोकणापुरती मर्यादित न राहता जर चित्रपटाच्या माध्यमातून त्याची तोंडओळख आपण अख्ख्या जगापर्यंत करून देऊ शकलो तर ती जास्त विस्तृतपणे पाहिली जाईल असं वाटलं. त्याच्यामुळे दशावतारी लोककला आणि त्याला सामाजिक प्रश्नाची जोड असा जर आपण काही करू शकलो तर गंमत वाटेल असं मला आलं. आणि मग त्यातनं ती गोष्ट मला सुचली